माझं नाव धनंजय महादेव खुडे, नारायणगावकर. आपण पाहिलं बऱ्याच वेळा या दिवसांमध्ये की जो चित्रपट येतो आहे इठा, खरं तर त्याचं नाव विठा पाहिजे, परंतु त्यांनी इठा केलं आहे. नमस्कार मंडळी. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्यावर येणारा इठा सिनेमा सुरुवातीलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. खरं तर विठाबाई नारायणगावकर यांनी आपल्या अद्वितीय कलेच्या जोरावर महाराष्ट्राच्या लोककलांना जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांचे जीवन, संघर्ष आणि कलाप्रवास हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवा आहे. त्यामुळेच त्यांच्या जीवनाशी संबंधित कोणत्याही चित्रपटात ऐतिहासिक सत्यता, कुटुंबियांच्या भावना आणि सामाजिक जबाबदारी यांचा आदर राखला जाणे आवश्यक आहे. मात्र आगामी येणारा चित्रपट इठा या चित्रपटाच्या टीझरमध्ये मूळ इतिहासाची तोडफोड करून चुकीची माहिती दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप विठाबाई नारायणगावकर यांचे नातू व राज्य शासनाच्या ज्येष्ठ कलावंत अनुदान समितीचे सदस्य धनंजय खुडे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला आहे. लोककलेच्या परंपरेचा सन्मान राखण्यासाठी आणि भविष्यात कोणताही तमाशा या लोककला संदर्भात समाजात गैरसमज निर्माण होऊ नये यासाठी चित्रपटात आवश्यक ते बदल करावेत, अन्यथा चित्रपट निर्माते आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई आणि अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल. त्याचबरोबर तीव्र स्वरूपाचे राज्यव्यापी आंदोलन देखील करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पाहूयात नेमकं काय म्हणाले धनंजय खुडे. व्यक्तिरेखा घेऊ शकतात त्यांनी पिठाबाई घेतलं, पण त्याच्यामध्ये काय काय दाखवायचं किंवा काय त्यांना ते स्वातंत्र्य आहे. अगदी बरोबर आहे. तुम्ही ऑब्जेक्शन कुठल्या विषयावर? आम्ही ऑब्जेक्शन काय दाखवायचं तो त्यांचा राईट्स आहे, पण जर त्या विषयाला काय सत्य कथानकावरती असेल त्या विषयाला असेल म्हणजे हे कन्फर्म नाहीये. आणि मग त्यांनी इन्स्पायर्ड लिहिलंय ना, त्यांनी तिथं तसंच लिहिले ना त्याच्यामध्ये की तो सत्य कथेवरती चित्रपट आहे. यांच्या अगोदरच आपण त्याच्याविषयी वाद घालतो, ते आपण बघितलं नाही. आताशी टीजर आलाय, तर ते खरंच ते बायोपिक आहे की पिठाबाईचा हे तुम्ही जाणून घ्यायला हवं. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये काय काय दाखवलं याच्यासाठी चित्रपट कमिशन व्हायला पाहिजे किंवा तुम्हाला लोकांना दाखवायला हवं. बरोबर. तुमचं ऑब्जेक्शन खरं ठरू शकतं की नाही, पण आता तुम्ही चित्रपट येण्याच्या अगोदरच हे वाद घालणं त्यांना जवळपास त्यांना जवळपास 16 फोन केले, त्यांनी एकही फोन उचलला नाही. विजय सावंत यांनी 16 फोन केले आमच्यासमोर, त्यांनी एकही फोन उचलला नाही. याचे प्रत्यक्षदर्शी आपल्यासमोर या ठिकाणी उपस्थित आहे. काल त्यांनीसुद्धा फोन लावला होता, त्यांचा पण फोन उचलला नाही. मग आम्ही असं नाही की प्रयत्न केला नाही ना, त्यांनी प्रयत्न केला ना, परंतु त्यांनी रिस्पॉन्सच नाही दिला. फक्त मंगल आत्या, आता त्या आमच्या आत्या आहे, एकच परिवार आहे, परंतु आत्यांना विचारलं म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्या. त्यांची मुलं आहे ना, विठाबाईंची मुलंसुद्धा आहे ना, भाऊ बापूंची वंशवळ आहे ना, त्यांच्यामधल्या कोणा एका बरोबर. पुढे या तुम्ही, पुढे या. नाही, तसं पाहायला गेलं तर हे बघा की अंधारात ठेवण्याचा विषय जो आहे ना, तो विषय एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही आहे. लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण एखादी आपल्या घरातली व्यक्ती असेल, आपल्या घरातले डिसिजन असतील, तर आपण एका व्यक्तीला सांगितलं म्हणजे झालं की सगळ्या घराला सांगितलं का, असं नाही होत ना. आपण प्रत्येकाला त्या विषयातली माहिती देतोच ना, काही ना काही असेल तो विषय. तर तद्वत त्यांनी या वरती या. नाही, कोणालाच नाही विषय सांगितला. आत्यांचं त्यांचं काही वैयक्तिक बोलणं झालं त्याची आम्हाला काही अजून माहिती नाही. मी ओळख करून देतो. या. नाही, अजिबात नाही. मग तेच तर सांगतो ना तुम्हाला. मग हे महादेव बापूसाहेब खुडे, स्वर्गीय कैलासाची भाऊ बापू मग नारायणगावकर यांचे चिरंजीव, म्हणजे ही व्यक्ती, यांचा जन्म 1950चा आहे. ज्यावेळेस सुवर्णपदक मिळालं राष्ट्रपतींच्या हस्ते, पहिलं सुवर्णपदक भाऊ बापूंना मिळालं, त्यावेळेस ते हयात तिथं होते, दिलेले नव्हते, परंतु ते तिथून आल्यानंतर त्यावेळेस जो प्रसंग घडला तो यांच्यासमोर. त्यावेळेस यांचं वय 10 ते 12 वर्ष वय होतं यांचं, त्यांना समजत होतं सगळ्या गोष्टी. मग त्यावेळेस जर जी सगळा घटनाक्रम पाहिला आपण, या सगळ्या गोष्टी पाहिल्या, तर ह्या सगळ्या घटनाक्रमाला आपण ज्यावेळेस मांडताय त्या पद्धतीने, तर आमचं एवढंच म्हणणं आहे की ज्या विषयाला जर तुम्ही मांडताना त्याला न्याय द्या, त्याला योग्य न्याय द्या. ताई यांनी खूप काही काम केलेलं आहे. ह्या व्यक्तींनी खूप, उगाच यांना राष्ट्रपती सुवर्णपदक दिलं नाही आहे ना असं कोणी, पण यांनी काम केलं आहे ना.
40-50 वर्ष 30 वर्ष स्वतंत्रपूर्व भारतात त्यांनी काम केलं. आणि जर ते काम करत असताना विठाबाईंनासुद्धा एक आपल्याला नमूद करतो की या ठिकाणी 1970 साली 1969 साली विठाबाईंनी पहिला तमाशा फड काढला होता. हा त्याचा ओरिजिनल पुरावा आहे. हा डायरेक्टरकडे पण नसेल माझ्या माहितीप्रमाणे, हा ओरिजिनल पुरावा आहे. मग जर हा चित्रपटामध्ये हा ओरिजिनल पुरावा असेल आपल्याकडे, आणि त्यांनी काय दाखवलं आहे एका ठिकाणी की आता हा फोटो बघा आणि हा फोटो बघा, यामध्ये दाखवलं आहे की विठाबाई नारंगावकर तमाशा मंडळा भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते सुवर्णपदक. मग जर तुम्ही चित्रपटामध्ये असे फोटो दाखवू शकता तर मग हा एक काय आम्ही तुमच्याबद्दलचा किंवा तुमच्या या सगळ्या चित्रपटाबद्दल आमचा काय मत मांडलं पाहिजे. आम्ही विरोध म्हणण्यापेक्षा आम्ही आक्षेप तर घेणारच ना. जर तुम्ही खाली दाखवताय, बरोबर आहे, भारताचे कृषी मंत्री गायकवाड साहेब होते त्या टायमाला, ते त्यांना भेटल्या होत्या, परंतु वरचा फोटो ही फॅक्ट आहे ना. बरं, हे झालं एक बाजू. बरं, हा तमाशा होता ह्याचेसुद्धा जर पुरावे मागितले तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्या काळी भाऊ बापू लोकनाट्य मंडळाने एक आम्हाला प्रयोग द्यावा. का तर त्या काळी हे गावोगावी ज्यावेळेस तमाशे व्हायचे ना, तर त्या काळात त्या तमाशाच्या माध्यमातून भाऊ बापू वर्गणी द्यायचे की आमच्या गावामध्ये अमुक अमुक असा कार्यक्रम घ्यायचा आहे, आम्हाला लोकवर्गणीतून हा विषय मांडायचा आहे. तर आपला एखादा सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या गावात झाला तर लोक गोळा होतात. लोक गोळा होणार कशी, तर काहीतरी निमित्त लागायचं, सांस्कृतिक कार्यक्रम असायचे. त्यावेळेचं हे पत्र आहे 1965 सालचं पत्र आहे, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संस्थेने दिलेलं. तर होता ना फड. विठाबाईंनी तमाशाची सुरुवात कोणत्या तरी फडापासून केलीच ना. आमचं म्हणणं एवढंच आहे की जर या घटनाक्रमाला जर आपण त्या ठिकाणी दर्शवताय तर त्या घटनाक्रमाचं वास्तव्य दाखवा. आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्हाला बाकी काही नको आहे. त्या व्यक्तींनी केलेलं समाजकार्य, त्या व्यक्तींनी केलेले सगळे विषय, त्या काळामध्ये केलेली पोहोचवलेली काळा, हे त्यांचे जुने लेटरहेड, संस्थेंचे लेटरहेड आहे. म्हणजे हयातीत होते, हे सगळं होतं. बरं, हे होऊनसुद्धा या ठिकाणी जो की मी तुम्हाला आता फोटो दाखवला की त्या चित्रपटामध्ये त्यांनी असं दाखवलं याच्यामध्ये की चला हा एक वेळेस आपण चला आपल्या म्हणण्यासाठी म्हणून की आपण जरा थोडा क्रिएट केला असेल, कॉम्प्युटर वगैरे करून आपण त्याला थोडंसं वेगळं स्वरूप काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आपण तिथं. हा फोटो तर खोटा बोलत नाही ना. हा फोटो हा 1961 सालचा फोटो आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या शुभ हस्ते ज्या व्यक्तीला, ज्या तमाशा फडाला हा पुरस्कार दिला त्यातले बापूसाहेब खुडे नारायणगावकर. भाऊसाहेब हयातीत नव्हते कारण भाऊसाहेब 1957 साली वारले होते आणि 1961 साली भाऊसाहेब वारल्यानंतर 1961 माझ्या माहितीप्रमाणे 67 सालापर्यंत बापूसाहेबांनी तमाशा फडाचं नाव चालू ठेवले कारण 67 साली बापूसाहेब वारले. मग 1961 साली ज्यावेळेस हे राष्ट्रपतींनी सुवर्णपदक दिलेलं असताना ह्याच्यामध्ये तुम्ही काय दाखवताय, म्हणजे हा इतिहासाची छेडछाड केलेला विषय, बरोबर. म्हणजे या व्यक्तीने जे काही त्याचं काम केलं असेल त्याला न्याय मिळाला का. म्हणजे हीच आमची मान्य आहे की जर इतिहासाची तोडमोड करून जर तुम्ही चित्रपट दाखवत असताल तर ते योग्य नाही आहे, त्या व्यक्तीला न्याय नाही मिळणार. आपण जे शीर्षकावर जो आक्षेप घेतलेला आहे हो. चित्रपटाच्या विठा, तर आता ग्रामीण भागात आता ॲक्च्युअल नाव आहे विठाबाई. ग्रामीण भागात त्याचा अपभ्रंश होतो उच्चार, त्यामुळे तो विठा म्हणलं जातं नाही का. तो ग्रामीण भागाच्या बोलीभाषेत अपभ्रंशात काही शब्दांचा अपभ्रंश होतो आणि त्याचा वेगळा उच्चारण होतो. मग हे जे काही लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी ग्रामीण भाषा वगैरे आहे हे दाखवण्याकरता, तर तेच बोलीभाषेतलं नाव जर शीर्षक म्हणून घेतलं तर त्यात काय आक्षेप. माझं नाव जर गणपत असेल मला गणप्या म्हणत असतील तर मी गणप्या नाही का ना. मग तुमच्या मुद्द्याला मी पुढं कंटिन्यू करतो. जर मला ऐका ना क्या गणपत असेल तर गाण्या असं काहीतरी म्हणत असतील ना, त्यांचं डॉक्युमेंटेशन आम्ही महत्त्वाचा विषय काय मांडतो सर. मुद्दा काय आहे, गावात ग्रामीण भागामध्ये काही अपभ्रंश होईल तो भाग नंतरचा आहे. अहो हे लागून जाईल ना. इतिहास आहे हा सर. इतिहासाला मध्ये काहीतरी कागदोपत्राला महत्त्व असतं ना. गावामध्ये काही म्हणतील हो, मग ग्रामीण भागामध्ये असं उच्चार तर बऱ्याचशा गोष्टींचा होतो.
वापरली जात असेल, अहो मुळात हाक मारणं आणि नाव वाचणं फरक आहे ना सर. त्यांना संबोधित केलं जात असेल ना त्याच नावात. माझा म्हणण्याचा मुद्दा तो नाही आहे सर. बघा, डायरेक्टरने त्याची काही टेक्नॉलॉजी वापरली त्या विषयात मला नाही जास्त बोलायचं. मला हे बोलायचं की जे रिअल फॅक्ट आहे, ज्या गोष्टी आहे त्या प्रत्यक्षदर्शी दाखवा, एवढंच आमचं म्हणणं. कारण ह्या लोकांचं कष्ट आहे. ह्या लोकांनी विदाऊट मीडिया त्या काळातला एवढा प्रसार केलेला असताना गावोगावी, आत्ता माझ्याकडे तो फोटो नाही आहे पण लोकमतलाच एक बातमी छापून आली होती की एका पत्रकारांनीच बातमी छापून दिली होती की 1960 साली, मी हवं तर आपल्याला तो पुरावा पाठवून देईल, माझ्याकडे आत्ता मोबाईलमध्ये नाही पण माझ्या एक जुन्या मोबाईलमध्ये तो आहे, की बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा त्या ठिकाणी आज दिसतोय आपल्या स्टेशनला, त्या ठिकाणी 3 दिवस भाऊ बापू नारायणगावकरांनी तमाशा फड फ्री केलं होतं. 3 दिवस दाखवला, फक्त राशन घेतलं, त्या कलाकारांना 2 टायमाचं जेवण दिलं. पण त्याच्यातून जो मिळणारा निधी आहे ना, तो त्या तमाशातला निधी त्या पुतळ्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी दिला. हे एका वृत्तपत्रामध्ये छापून आलेलं आहे. एक मिनिट, मला एक विचारायचं आहे की नॉर्मली एखादा पिक्चर चित्रपट काढतात तेव्हा एक संशोधन होतं, त्यांची टीम असते संशोधनाची, टीम बोलून लोकांची वगैरे करते, जे काही नाटक असते. तर मग ही माहिती कोणी दिली हा एक विषय. दुसरं त्यांच्या पुस्तक निघालं वाचलं, त्यांचं भावनांचं होती, तर त्याच्यातनं काही संदर्भ घेतले का, मग ते संदर्भ चुकीचे होते का, तर मग हे दिले कोणी संदर्भ? तेच तर सांगतो ना मॅडम तुम्हाला की ह्या सगळ्या विषयाला ना प्रोड्युसर ना डायरेक्टर ना त्यांचा कोण रायटर असेल. आम्ही सांगितलं ना 16 वेळा फोन केले त्यांनी, 16 वेळा फोन केले, त्यांनी एकाही फोनचं उत्तर दिलेलं नाही, एकाही. मग एक पर्सनला भेटले म्हणजे सगळा इतिहास समजला, झालं विषय. तुमच्यापैकी कोणी रेफरन्सेस दिलेत का जे तुम्ही कोणी नाही, मी सांगतो ना तुम्हाला, कोणी नाही दिलं. आजच दिला असं तर आम्ही इथं आलोच नसतो ना या विषयामध्ये. तुमच्या आत्यांशी बोलणं झालंय काय? नाही झालं तुमच्या आत्यांचं आणि त्यांचं काय बोलणं झालं ते आम्हाला नाही सांगता येत त्याचं काही. मग कदाचित असं होऊ शकतं की तुमच्या आत्याने काही गोष्टी सांगितल्या असतील, रेफरन्स दिले असतील आणि आता तो त्या सगळ्या त्या दोघांमधला काही डायलॉग झाले ते आपल्याला काय माहिती नाही. तुम्ही क्लिअर करायला हवं ना. हां, आणि तुम्ही घरच्यांसोबत ते क्लिअर करायला हवं की तुम्ही काही सांगितलंय का, त्यावरून त्याला डायरेक्टरनी काही अनुमान लावून मग पिक्चर काढले. लक्षात घ्या, ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी घडतात, आता आम्हाला कधी कळलं, 2 महिन्यापूर्वी कळलं खरं तर पाहायला गेलं, 2-2.5 महिन्यापूर्वी कळलं. डायरेक्टरनी कधी पिक्चरचं स्क्रिप्ट केलं, कधी त्या विषयाला त्यांनी पुढं आणलं, कधी शूटिंग चालू केली, हा विषयच पूर्णपणे ब्लँक आहे मॅडम. फक्त एवढंच कळलं होतं वर्षभरापूर्वी, जेव्हा छावा पिक्चर निघाल्यानंतर त्यांचा एक 6 महिन्यांनी त्यांनी डिक्लेअर केलं होतं की मी इठा पिक्चर काढणार आहे. आम्हाला आनंद वाटला ना. आज जर आमच्या आजीवरती कोणतरी चित्रपट काढतं आहे, या विषयाला धरून जर समाजामध्ये पुन्हा आणतं आहे, तर ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. नॉट अ गिल्टी. आम्हाला अभिमान वाटतो या गोष्टीचा की चित्रपट काढणारे, सगळ्या गोष्टी करणारे, परंतु जर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या चित्रपट काढणारे, त्या व्यक्तीवर काढणारे म्हटलं, हे कुठंतरी काल्पनिक नाही आहे ना. पण म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की त्या विठाबाईंचे जे कोणी वंशज आता हयात आहेत त्या सगळ्यांची यांनी परमिशन घ्यावी किंवा साहजिक आहे, स्वाभाविक आहे. कालच बाईट झाली. आता ते सख्या मुलीला भेटले ना त्यांच्या, बरोबर आहे की नाही? तुमची आत्या म्हणजे मंगला बनसोडे करोडीकर. हां, मग त्या सख्या मुली आहेत ना त्यांच्या, हां. मग त्यांची त्यांनी परमिशन घेतली आहे ना, किंवा त्यांना भेटले, त्यांच्याकडनं माहिती घेतली, मग ते पास झालं का नाही? मग एकच व्यक्ती बाद झाला. आता सख्खी मुलगी आहे ना, मग त्यांच्या मुलाला राईट्स नाही काय? कोणतरी का- पण त्यांच्या मुलाला राईट्स नाही का काही? मला एवढंच म्हणाले, तुमचं म्हणणं काय? नाही, त्या मुलाला अधिक, मला काय म्हणायचं, जर त्या मुलाला जर काही ऑब्जेक्शन नसतं तर त्यांनी काल बाईट दिली नसती ना. ते बरोबर आहे, पण प्रत्येकाला भेटायचं असं तुमचं म्हणणं. प्रत्येकाला माहिती, त्यांचं जो कुटुंब आहे, विठाबाईंचे 8 अपत्य आहे, त्यातले 8 अपत्यापैकी एक अपत्य देवयोगाने ते त्या ठिकाणी एक्सपायर झाले, परंतु 7 तर आहे ना. जर माझ्या वडिलांवरती एखाद्या कोणतरी व्यक्ती काहीतरी भाष्य करत असेल, दाखवत असेल, तर मलासुद्धा ती गोष्ट पटली पाहिजे ना की ती योग्य आहे का. कारण वडील आहे, ह्यांना जवळून मी पाहिलेलं आहे सगळं. जर त्या चित्रपटामध्ये एखादा प्रसंग असा दाखवला की अमुक ते योग्य नाही आहे, तर समाजात तो मेसेज जाणार ना, लाखो लोकांमध्ये जाणार, करोडो लोकांमध्ये जाणार. आणि सर, हा चित्रपट हिंदीत बनतो आहे, नॉट मराठी. मग हिंदी म्हणजे आज 140 कोटी लोकसंख्या आहे आपली, तर निदान त्यातले 10 कोटीचा चित्रपट बघतील लोक. आणि इतिहासाची जर मोडतोड होत असेल तर ते योग्य नाही ना. नाही, आम्ही काय, जर त्यांनी या विषयाला जर व्यवस्थित पद्धतीने चित्रपटात मांडलं तर आमचा या चित्रपटाला विरोध नाही. तुमचं ते नाव एक Yes. आहे आणि बाकी मध्ये काय जे हो, मूळ म्हणजे आमचा मुद्दा तोच आहे. विठाबाईंनी करिअरची सुरुवात कोणती तरी गोष्टीपासून केली आहे. जर माझी मुलगी माझ्याच शोमध्ये पहिली काम करणार ना,
त्या काळात. म्हणजे जरी डायरेक्ट ती स्वतःचं फट नाही काढू शकत ना, काहीतरी आधी प्रॅक्टिस, काहीतरी गोष्टी काहीतरी घडल्या पाहिजे ना, घडतात म्हणून तर लोक त्याच्यामध्ये पुढे येतात ना. बोलण्यातून सांगितलं होतं ना. नाही काही असू द्या, मला काय म्हणायचं आहे, तो मॅसेज जावा. आमचं म्हणणं काय आहे की तो मॅसेज जावा की जो रिअल आहे. जर तुम्ही रिअल स्टोरी म्हणताय ना, तर रिअल जावा की जर त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात कुठून केली असेल, त्यांचा जन्म पंढरपूरला झाला, कुठं झाला, कसा झाला, हे त्यांनी दाखवावं. तर त्यांचा राईट्स आहे ते त्यांच्या पद्धतीने दाखवतील. तो कसा हो प्रश्नच नाही, कारण रिअल फॅक्ट आहे, ह्या सगळ्या रिअल गोष्टी आहे मॅडम. आणि हां, आमचा एवढाच मुद्दा आहे, आमचा फिरून तोच मुद्दा आहे की जर या विषयाला आपण चांगल्या पद्धतीने जर मांडलं, रिअल पद्धतीने मांडलं, जर उदाहरणार्थ ह्याच्यामध्ये जर तुम्ही नुसता भाऊ गावकर तमाशा मंडळ, भाऊ गावकर, अहो नारायण गावकर येते, अहो त्यांनी खुडे नाही लावलं, त्यांना प्रॉब्लेम का होता खुडे लावायला? त्यांनी म्हणले असते, आता उद्या जर मी धनंजय खुडे एवढंच म्हणलं तर माझी प्रसिद्धी माझंच होणार ना. त्यांना गावाबद्दल पण तेवढी आपुलकी होती ना, त्यांनी त्यांच्या मातीला कधी बैमान नाही झाले ना त्या ठिकाणी. नारायण गावकर नाव लावलं त्यांनी चित्रपटात, ते का नाव नाही घेतलं? ह्या सगळ्या गोष्टी का नाही घेतल्या? हां मॅम. म्हणजे काही दिवसापूर्वी नाव बदलण्याचा पण विषय झाला होता. त्यांच्या दुसऱ्या नातवांनी जी मागणी केली होती, नारायण गावकरांनी नाव बदला, मग ती सेटल झाली. म्हणजे तुमच्या कुटुंबियातल्या वेगवेगळ्या लोकांचा निकषाशी संवाद झालेला आहे, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या मागण्या असं दिसतंय. तर हा कुटुंबाने सगळ्यांनी एकत्र बसून हे करायचा निर्णय आहे असं नाही वाटत का? आणि मुळात त्यांनी जर तुमच्या कुटुंबियाची कोणाशी तरी बोलून माहिती घेऊन जर सिनेमा केलेला आहे, तर याचा अर्थ तुमच्या कुटुंबियांकडून जी कोणी एकच व्यक्ती आहे त्यांच्याकडून चुकीची माहिती दिलेली आहे असा अर्थ होत नाही का? कारण त्यांच्यावर बंधनकारक नाही आहे सगळ्यांशी बोलणं. कायदेशीर वारसांपैकी कोणाशी बोलून जर त्याची माहिती घेतलेली असेल तर त्याला लिगली काही प्रॉब्लेम येतो. कायदेशीर वारसा, बरोबर तुमचा मुद्दा. हा तुमच्या अंतर्गत विसंवादाचा मुद्दा होता असं नाही वाटत का? अगदी तुमच्या मुद्द्याला मी पुढं कंटिन्यूज करतो की तुम्ही म्हणल्याप्रमाणे कायदेशीर वारसा, बरोबर. कायदेशीर वारसाने कोण येतं? त्यांचे सगळे मुलं मुलं का मुली? मुली पण येतात, मुली पण येतात ना, अगदी बरोबर आहे, मुली पण येतात. पण जर पाहायला गेलं तर मग मुलगासुद्धा आहे ना, मुलालासुद्धा त्यांनी, ऐका ना मुद्दा तुमचा सांगतो कायदेशीर. मी तुमच्या मुद्द्याला काय बोलतो आहे, नाही, मुद्दा तोच आहे, कायदेशीर जर पद्धतीने त्यांचे वारसदार आहेत ना, एका वारशाला भेटले म्हणजे सगळ्यांना मान्य झालं का त्या गोष्टी? एका व्यक्तीला जर ती व्यक्ती भेटली आणि एका व्यक्तीकडनं सांगितलं की एवढं झालं आहे, असं सगळं झालं आहे, म्हणजे जे मला पटतं ते सगळ्यांनाच पटलं पाहिजे. शेवटी स्वतंत्र आहे ना, घरातल्या गोष्टी जरी असल्या तर काय मांडायच्या, ह्या परिवारामध्ये त्यांनी डिस्कशन केलं नाही ना ह्या गोष्टी, किंवा त्या डायरेक्टरनी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींमधून नाही ऐका, तुम्ही तुमच्या प्रत्येकावर मुद्दे असतील तर त्यांनी कोणत्याही एकाच्या म्हणण्यावरती सिनेमा केला तर उरलेल्या सगळ्यांचे आक्षेपच येतील ना. जर तुमच्यात अंतर्गत विसंवाद असतील, प्रत्येकाचं स्वतंत्र म्हणणं असेल, निकषाने कोणाचंही ऐकून सिनेमा केला तरी उरलेल्या लोकांचा आक्षेप येईलच ना त्याच्यात. हा कुटुंबाने एकत्र बसून एक हे करण्याचा तुमचा मुद्दा बरोबर आहे की कुटुंबाने बसून एकत्र केलं पाहिजे, बरोबर. आमचं पण म्हणणं तेच आहे, कुटुंबाने बसून एकत्रच केलं पाहिजे. परंतु जर आम्ही डायरेक्टरला फोन करून विचारतोय, त्यांनी उत्तर काय देणं अपेक्षित आहे ना. चला त्यांनी नाही केला संपर्क, बरोबर, पण आमच्याकडनं पण प्रयत्न चालू आहे ना. तुमचा मुद्दा काय आहे की बाबा तुम्ही घरातल्या घरात विचारलं का? आता ऐका ना, की हा विठा पिक्चर येतो किंवा काय, हां. तेव्हा तुम्ही त्यांच्याशी तेव्हा संपर्क केला का की तुम्ही बनवताय? नाही, हे फक्त झालं डिक्लेअर. ऐका ना, या विषय एवढ्या टेक्निकली गोष्टी त्यांनी आम्हाला किंवा त्यांनीसुद्धा फक्त जाहीर केलं की आता आम्ही लगेच त्या विषयावर जेव्हा ते ह्या विषयामध्ये उतरतील, टेक्निकली उतरतील, प्रॅक्टिकली उतरतील, त्याच वेळेस आम्ही त्या गोष्टी बोलू शकतो ना की बाबा हा आता सुरू झालेलं आहे या विषयाला, तुम्ही आमता ह्या विषयामध्ये काय करणार आहात ते आम्हाला बोला. पण इकडून जर 16 वेळा फोन केलेले असतील आणि त्यांनी एकदाही उत्तर नाही दिलं, जे की तुम्ही म्हणता की तुम्ही बसून करा, आम्ही केलं, आम्ही झालं जरी जो विषयाला, पण ज्या व्यक्तीने चित्रपट बनवला आहे, जो व्यक्ती बनवतो आहे त्या व्यक्तीसुद्धा, त्या संघसुद्धा आम्ही संपर्क करतो आहे ना, त्यांनीसुद्धा फोन उचलला नाही ना. मग मूळ मुद्दा हाच आहे, आमचा म्हणण्याचा मुद्दा हा आहे की या विषयाला एक चांगल्या पद्धतीने तुम्ही दाखवा, आम्हाला काय आक्षेप नाही आहे. चित्रपटामध्ये बाकीच्या काय गोष्टी दाखवल्या त्यासुद्धा तो विषय आहेच, परंतु जे सुरुवात आहे, जे कथानक जे तुम्ही करताय, मान्य करता, ज्या विषयाला तुम्ही मूळ मांडताय, ह्या लोकांचं आयुष्य त्यांनी घालवलेलं आहे, त्या व्यक्तींना न्याय द्या. आमची एवढीच मागणी आहे. जर त्या व्यक्तीला न्याय नाही मिळाला तर त्या व्यक्तीने केलेलं कार्य किंवा त्या व्यक्तीने विषय मांडलेले त्याला काही अर्थ राहणार नाही.
आमचा मुद्दा हाच आहे की जर हा विषय रिअलमध्ये आहे तर तो जनतेसमोर, कारण एक लक्षात घ्या, चित्रपट हे आत्ताच्या काळापासूनच म्हणतो आहे मी, आत्ता 25 वर्षापूर्वी सोडा, पण ह्या काळामध्ये चित्रपटच इतिहास झालेला आहे. जर चित्रपटात दाखवलं फक्त एक नाव आणि झालं पुढं, तर काही अर्थ राहणार नाही. तुम्ही किती माहितीचे अधिकार टाका, तुम्ही किती नंतर मीडिया घ्या, तोपर्यंत तो करोडो लोकांपर्यंत गेलेला विषय असेल. आणि त्या लोकांना आपण ते काय घरोघरी जाऊन आपण त्यांना काय, किंवा त्या चित्रपटाला परत दुसरा एक चित्रपट काढायचा, हे काय पटण्यासारखं नसतं. त्याच्यामध्ये एक दुसरा प्रश्न असा आहे की जर विठाबाईंची स्टोरी देशभर पोहोचणार आहे, तर तुमचं हे असं कायद्याच्या अंतर्गत जर सापडला, ही स्टोरी पोहोचू शकणार नाही ना? पण ती चुकीच्या पद्धतीने पोचू नये हे आमचं म्हणणं आहे मॅडम. पोचावी, आनंद या गोष्टीचा, आम्ही कुठं म्हणतो नाही पोचावी, आमचं एवढंच म्हणणं आहे. कालच मांडला आहे, मग तो त्यांचा सख्खा मुलगा जो विषय मांडतो एवढ्या सगळ्या गोष्टी, मग चित्रपटात दिग्दर्शनाने त्या कर्तव्य त्याचा फोन उचलायचं. आज आम्ही त्यांना फोन करतो तर ते फोन उचलत नाही या सगळ्या गोष्टींमध्ये. कसं म्हणायचं आम्ही त्या सगळ्या गोष्टींना? तुम्ही करा हो, आम्हाला आनंद आहे, उलटं तुम्ही करताय, या सगळ्या गोष्टी करताय ना, चांगली गोष्ट आहे. समाजा माध्यमांपर्यंत ही विषय पोहोचतात, अतिशय चांगली गोष्ट आहे. हां, मराठीच. माझं नाव धनंजय महादेव खुडे, नारायणगावकर. आपण पाहिलं बऱ्याच वेळा या दिवसांमध्ये की जो चित्रपट येतो आहे इठा, खरं तर त्याचं नाव विठा पाहिजे, परंतु त्यांनी इठा केलं आहे. तर त्या मूळ इतिहासाशी, चित्रपटातल्या मूळ इतिहासाशी तोडफोड करून विठाबाई नारायणगावकर या चित्रपटाला त्यांनी जे प्रेझेंट केले, मूळ इतिहासाची तोडफोड करून, त्याला आमचा आक्षेप आहे. त्याचबरोबर या चित्रपटामधचं जे काही रायटिंग झालं असेल, जे काही विषय झाले असतील, हे कोणाच्याही संपर्कात न आल्यामुळं, म्हणजे फॅमिली, विठाबाईंची फॅमिली, भाऊ बापूची फॅमिली या रिलेटेड कोणाशीही संपर्क न साधल्यामुळं आमचा या चित्रपटावरती आक्षेप आहे. आणि चित्रपटाने तात्काळ हे सगळं थांबवावं. डायरेक्टरनी ती चर्चा, सगळ्या गोष्टी घडल्यानंतर, त्या चित्रपटामध्ये योग्य ती नावं दाखवल्यानंतर, सत्यकथानक दाखवल्यानंतरच हा चित्रपट प्रदर्शित व्हावा, ही आमची मागणी आहे. टीजरमध्ये मूळ इतिहासाची तोडफोड केली असं तुम्ही म्हणताय, काय नेमकी तोडफोड केली आहे, काय दाखवण्याचा प्रयत्न केला? चित्रपटामध्ये त्यांनी दाखवलं की विठाबाईंचा तमाशा सुरू होताना हे त्यांनी दाखवलं आहे की भाऊ गावकर तमाशा मंडळ, भाऊ गावकर तमाशा मंडळ. आता हे भाऊ गावकर जे नाव आहे, मुळात हे नावच नव्हतं, हे चुकीच्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. भाऊ बापू नारायणगावकर हे असं नाव होतं आणि हा तमाशा होता. त्याच्यामुळं या चित्रपटामध्ये जे काही त्यांनी दृश्य दाखवले असतील, त्याचबरोबर ह्या चित्रपटामध्ये त्यांनी एक फोटो असा दाखवला की विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळाला भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते पुरस्कार देताना. आता हा चित्रपट, हा पुरस्कार 1961 साली भाऊ बापू नारायणगावकर यांना दिला होता. त्यातले बापूसाहेब खुडे ही व्यक्ती, या व्यक्तीला हा ओरिजिनल फोटो त्यांचा हा त्या चित्रपटामध्ये दाखवला आहे की विठाबाई नारायणगावकरांना हा पुरस्कार दिला आहे म्हणून. विठाबाईंना पुरस्कार नव्हता मिळाला होता ना, राष्ट्रपतींनी त्या पुरस्कार दिला होता दिल्ली या ठिकाणी, कारण त्यांनी त्यावेळेस सामाजिक सुद्धा काम केलं होतं. नेपाळ आघाडीला जाऊन त्यांनी ज्यावेळेस सैनिकांचं मनोरंजन केलं, हे पण ते एक मोठं काम होतं त्या काळातलं. आणि हे काम केलं, ह्या सगळ्या सामाजिक गोष्टी घडल्यामुळे त्यांना संगीत नाटक अकॅडमीनी त्यांनाच वरती दिल्लीच गव्हर्नमेंटला, सांस्कृतिक विभागाला शिफारस केली की सदर या व्यक्तींना असा सामाजिक कामामध्ये त्यांनी हातभार केल्यामुळे पुरस्कार देण्यात यावा अशा पद्धतीने. तुम्ही आपण नुकसानीचा दावा दाखल काय दाखल करणाऱ्यांनी आता काय मागणी करतात? मागणी हीच असणार आहे आमची, जोपर्यंत या चित्रपटामध्ये जे मूळ कथानक आहे, जे सुरुवात होती, म्हणजे मला असं म्हणायचं आहे, ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ज्यावेळेस जगासमोर आणायचा असतो, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला पहिले दाखवावं लागतातच, त्याशिवाय संभाजी महाराज पूर्ण होत नाही. तद्वत ह्या चित्रपटामध्ये सुद्धा विठाबाई जर तुम्हाला या सगळ्या चित्रपटामध्ये दाखवायची असेल, अतिशय चांगली गोष्ट आहे, विठाजींचा तुम्ही चित्रपट बनवताय, परंतु विठाजींचा इतिहास काय आहे, तो मूळ इतिहास जोपर्यंत तुम्ही जगासमोर ठेवत नाही, भले तो 2 मिनिटाचा ठेवा, आम्हाला काही टाईम शेड्यूल नाही त्याचा, 1.5 तास ठेवा, 2 तास ठेवा, तो शेड्यूल नाही, पण तो यावा, हीच आमची माफक अपेक्षा आहे. आणि त्या मूळ कथानकाला ते त्यांनी त्या ठिकाणी मांडावं आणि त्या पद्धतीने तो चित्रपट लोकांसमोर यावा, एवढीच अपेक्षा आहे आमची. कर यांचे वंशज म्हणजे यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहे, महादेव खुडे. तर आपण 1 मिनिट अगदी यांच्याशी संवाद साधूया. जे काय रिअल स्टोरी आहे ती यांच्याकडनं आपण पाहू. बोला बोला.
माझा परिचय भाऊबापू नारायणगावकर, त्यापैकी ज्यांना दिल्लीमध्ये 61 साली भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते सुवर्णपदक मिळालं. त्यावेळेस पार्टीचं नाव भाऊबापू मांग नारायणगावकर तमाशा मंडळ असेच होते. हे नंतर विठाबाईचं नाव झालं. आता ही परंपरा चालवायला पाहिजे ना, आणि परंपरा चालत आलेली आहे. मग भाऊसाहेबांच्या नंतर बापूसाहेबांनी ही परंपरा चालवली होती. मग वरी बापूसाहेब आजारी पडले. सुवर्णपदक मिळाल्यानंतर त्यांना अर्धांगवायू झाला, पॅरलेस झाला, त्यामुळे ते आजारी होते. मग ही धुरा सांभाळली त्यांच्या धाकट्या भावानी सावळाराम खोड्यांनी. सावळाराम खोड्यांनी ते बी आजारी पडले. ते आजारी पडल्यानंतर मग ही धुरा सांभाळली विठाबाईंनी. आता त्यावेळेस विठाबाईच्या 2 बहिणी पाहिल्या, थोरली मनोरमा, त्याच्यानंतर केशरबाई, ती उत्कृष्ट गायिका होती, आणि विठाबाई, या तिघी. पण विठाबाईंनी ही धुरा सांभाळली. मग ते विठाबाई हे नाव कधीपासून सुरुवात झालं? विठा भाऊ मांग नारायणगावकर तमाशा मंडळ. एक रेली म्हणजे सांगतो तुम्हाला माझ्या घरातली स्टोरी. ही नंतर फड निघाला विठाबाईच्या नावाने. पण विठाबाई ह्या कुठून म्हणजे हे झाल्यात, ह्या स्टेजवरती कधी आल्या? त्यांना डायरेक्शन कोणी केलं? हे तमाशा दाखवला कोणी? काही पत्रकारांनी बरेच कसे काही बोगस बातम्या दिलेल्या आहेत, काही पुस्तकात लिहिलेलं आहे. पण ते चुकीचं आहे ना. जे मूळ आहे, जे सत्य आहे, ते झाकून ठेवलं. आणि हे जी सांगतात तुमची मंगला झाली, तुमचा तो रोहित मोहित झाला, जे त्यांना माहिती नाही ते सांगतात. आता मला असं त्या एका पत्रकारांनी सांगितलं की भाऊसाहेबांना पॅरलेस झाला. भाऊसाहेबांना पॅरलेस झालेला नव्हता. मी लहान होतो आणि आम्ही दोघेही एकच हॉस्पिटलला, म्हणजे मुंबईला. माझा जन्म मुंबईचा. शिवडीला आमची चाळ होती भाऊबापूच्या नावाने. अजूनही त्या भाऊबापूची चाळच असे म्हणतात. तिथं बरेच दुसऱ्यांनीच प्रवेश केला आहे. आता ती एवढी मोठी जागा सोडून देऊन हे नारायणगावला राहायला आले. मग हे नारायणगावचे झाले. आमचं मूळ गाव शिरूर कवठे, सातारा जिल्हा, भाऊबापूचा. मग विठाबाईंना या तमाशात आल्यानंतर मग हे सगळे शिकल्या. आता म्हणतात ना, माशाच्या पिल्लाला पाण्यात पोहायला शिकवावं लागत नाही. तद्वतच आता हे घरचेच सगळे कलाकार असल्यामुळं सगळे आमचा परिवार सगळा कलावंतच आहे, फक्त रोहित मोहित सोडून. ही काही कलाकार नाहीत आणि यांना त्यातलं काही येतही नाही. बाकी सगळे कलावंत आहेत. आता ह्यांनी असं जे केलं की भाऊबापूचे जे नाव होतं ते बंदच केलं, बापूसाहेबाचं नाव, आणि फक्त विठा भाऊ म्हणून सुरू केलं. आणि मग त्यांनी जे सांगायचं ते त्यांनी सांगितलं आणि डायरेक्टरने ऐकलं असेल काही गोष्टी. या चित्रपटाला आमचा विरोध असताना भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष सुनील भाऊ खंडाळे यांनी देखील या ठिकाणी पाठिंबा दिला आहे. त्यांचंही पत्र आहे. त्यांनीसुद्धा या चित्रपटामध्ये काय आक्षेप आहे, त्यांनासुद्धा त्यांनी ज्यावेळेस टीजर पाहिला तर त्यांनीसुद्धा असं सांगितलं की या चित्रपटामध्ये सुद्धा काही कथानक आहे. ते कथानक त्यांनीसुद्धा त्यांच्या माहितीनुसार, त्यांनाही माहिती की चित्रपटामध्ये काय कथानक आहे, कसं म्हणजे टीजर बघितलं तर त्यांनासुद्धा त्या विषयातली माहिती, त्यांनीसुद्धा या विषयावरती बऱ्याचशा प्रमाणामध्ये माहिती गोळा केलेली आहे. त्यांनी काय नुसता असा अभ्यास आज पत्र द्यायचं म्हणून नाही, परंतु या विषयाला त्यांनीसुद्धा अभ्यास पूर्ण करूनच या विषयाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. तर भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी त्यांचा पाठिंबा आहे. या विषयाला मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर लोक जनशक्ती पार्टी रामविलास पुणे शहरच्या वतीनं सुद्धा या विठा चित्रपटाच्या इतिहासामध्ये जो काही मोडतोड केलेली आहे त्यांनी सुद्धा या विषयाला पाठिंबा दर्शवलेला. हिंदीमध्ये हां, बेसिकली तुम्ही कोण आहात आणि तुमचा